काय बोलले मी की सेलमध्ये काय कॅपॅसिटी असते की इम्पल्स कॅरी करण्याची. कुठले सेल आहेत? मसल सेल्स आणि न्यूरॉन सेल. हे दोनच सेल आहे की जे कॅरी करू शकतात इम्पल्सला. बघा, सेल ही पोलराइज्ड कंडिशन मध्ये असते. पोलराइज्ड कंडिशनचा अर्थ काय की आतमध्ये, या आतमध्ये जे चार्जेस असतात ते -70 मिलीव्होल्ट असतात. -70 मिलीव्होल्ट असण्याचा अर्थ असा होत नाही की आतमध्ये निगेटिव्ह चार्जेस जास्त आहेत, असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की जर बाहेर 100 आयन असतील, मी काय बोलले, सेलच्या बाहेर जर 100 आयन्स प्रेझेंट असतील तर या सेलच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 30 आयन प्रेझेंट असेल. काय बोलले ते लक्षात घ्या. हा जर कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन इझिली समजणार. काय बोलले मी, आतमधलं एन्व्हायरमेंट -70 मिलीव्होल्ट असतं म्हणजे काय, निगेटिव्ह असतं म्हणजे काय. ऍक्च्युली तुम्ही पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन शिकलेले आहात. तुम्हाला माहिती आहे की Na पॉझिटिव्ह बाहेर प्रेझेंट असतात, K पॉझिटिव्ह आतमध्ये. मग दोघांचाही तर चार्ज पॉझिटिव्ह आहे. मग मी कशी म्हणते की निगेटिव्ह एन्व्हायरमेंट किंवा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, तर या चार्जेसशी, या Na पॉझिटिव्हशी आणि K पॉझिटिव्हच्या चार्जेसशी आपल्याला घेणं देणे. एन्व्हायरमेंट निगेटिव्ह असणे म्हणजे काय की बाहेर, सेलच्या बाहेर जर 100 आयन प्रेझेंट आहेत, सेलच्या बाहेर जर 100 आयन प्रेझेंट आहेत तर सेलमध्ये 30 आयन प्रेझेंट असतील. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे रे? -70 मिलीव्होल्टचा. म्हणजे ॲज कम्पेअर टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये -70 मिलीव्होल्ट इतके चार्जेस प्रेझेंट असतात, इतके चार्जेस प्रेझेंट असतात. मी काय बोलले ते कळलं का तुम्हाला? मी काय बोलले सगळ्यांना क्लिअर आहे मी काय बोलले? आणि हे जे आहे -70 मिलीव्होल्ट, याला म्हटलं जातं बाळांनो रेस्टिंग पोटेन्शियल. याला काय म्हणू आपण? रेस्टिंग पोटेन्शियल. -70 मिलीव्होल्ट चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस आतमध्ये प्रेझेंट असणे, निगेटिव्ह एन्व्हायरमेंट 70 चार्जेस कमी असणे म्हणजे काय? रेस्टिंग पोटेन्शियल. म्हणजे या एवढं जर सिच्युएशन असेल, ही जर सिच्युएशन असेल तर याला म्हटलं जातं पोलराइज्ड कंडिशन. काय म्हणतात त्याला? पोलराइज्ड कंडिशन. की सेल ही कुठल्या कंडिशन मध्ये आहे? पोलराइज्ड कंडिशन मध्ये आहे. बाहेर 100 जर आयन असतील तर आतमध्ये फक्त 30 म्हणजे -70 मिली व्होल्ट चार्जेसचा डिफरन्स आहे. क्लिअर? एवढी गोष्ट क्लिअर आहे? येस ऑर नो? ओके. आता बघा, हे -70 मिलीव्होल्ट तयार होण्यासाठी, एन्व्हायरमेंट आतमध्ये तयार होण्यासाठी आपोआप तयार झालं का? काही गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहेत की आतमधलं जे एन्व्हायरमेंट आहे हे -70 मिलीव्होल्ट झालंय. तर त्याला रिस्पॉन्सिबल असलेल्या गोष्टी कुठल्या, हे तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. बघा, प्रत्येक सेलवर काही व्होल्टेज चॅनल प्रेझेंट असतात, काही व्होल्टेज चॅनल प्रेझेंट असतात. या चॅनलला नाव दिलंय मी Na पॉझिटिव्ह K पॉझिटिव्ह पंप. एकत्र पंप आहे हा. एक पंप प्रेझेंट असतो, चॅनल प्रेझेंट असतो, ज्याचं नाव आहे Na पॉझिटिव्ह K पॉझिटिव्ह पंप. तुम्हाला बोर्ड क्लिअर दिसतंय का रे? की समोर घेऊ कॅमेरा? बोर्ड क्लिअर दिसतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. तर एक चॅनल प्रेझेंट असतं Na पॉझिटिव्ह आणि K पॉझिटिव्ह आहे. ओके, हा एक पंप आहे. सेकंडली, आतमध्ये काही प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड असतं, न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट असतं आणि याचे चार्जेस काय असतात रे? निगेटिव्ह. माहिती आहे ना, न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीनचे चार्जेस काय असतात? निगेटिव्ह. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, आतमधलं एन्व्हायरमेंट निगेटिव्ह होण्याच्या मागचं कारण सांगते मी. आणि तिसरी गोष्ट, ही जी मेम्ब्रेन आहे, ही जी मेम्ब्रेन आहे, ही मेम्ब्रेन मोर परमिएबल असतं, मोर परमिएबल फॉर K पॉझिटिव्ह दॅन Na पॉझिटिव्ह. मोर परमिएबल दॅन K पॉझिटिव्ह आणि Na पॉझिटिव्ह. बघा, आता 3 गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला आणि याच्यावर पुन्हा काही चॅनल्स प्रेझेंट असतात, त्याला ड्रॉ करते मी. वेगवेगळ्या कलरनी वेगवेगळे चॅनल्स ड्रॉ करते. ठीक आहे, आपण ग्रीननी काढला एक चॅनल, आता एक चॅनल काढू आपण लाईक दिस. हा K Na पॉझिटिव्ह चॅनल, व्होल्टेज गेटेड चॅनल्स म्हणतात यांना.
ठीक आहे, एक रेडनी ड्रॉ करू, रेड. या चॅनलचं नाव आहे के पॉझिटिव्ह चॅनल. ठीक आहे, बघा आतमध्ये -70 मिलीव्होल्ट चार्जेस असण्याचा अर्थ काय. एक तर मी तुम्हाला सांगितलं की याच्यावर किती प्रकारचे व्होल्टेज चॅनल प्रेझेंट असतात. एक Na पॉझिटिव्ह व्होल्टेज चॅनल प्रेझेंट असतो. Na पॉझिटिव्ह व्होल्टेज चॅनलचं काम काय बाळांनो, की Na पॉझिटिव्हला आतमध्ये एंट्री देणे. Na पॉझिटिव्हचं काम आहे आतमध्ये सोडियमला आतमध्ये एंट्री देण्याचं काम कोणाचं आहे, कोणाचं आहे, व्होल्टेज गेटेड चॅनल, सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल. बघा तुमच्या बुकमध्ये, टेक्स्ट बुक मध्ये लिहिलंय सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल. हे जर समजलं तर पुढचा पूर्ण डिपोलरायझेशन आणि पोलरायझेशन इझिली समजणार. आणि हा जो चॅनल आहे या चॅनलचं नाव काय आहे, पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल. ठीक आहे, या चॅनलचं नाव काय आहे, सोडियम पोटॅशियम एकत्र, सोडियम पोटॅशियम पंप. आता बघा यांचे काम काय आहेत. का बरं आतमध्ये 70 मिलीव्होल्ट एवढं निगेटिव्ह चार्जेस आहे. एक तर आतमध्ये ऑलरेडी सेलच्या आतमध्ये काही प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड आहे ज्यांचा निगेटिव्ह चार्ज असतो, त्याच्यामुळे आतमधलं जे एन्व्हायरमेंट आहे हे निगेटिव्ह झालंय, पहिलं रिझन. दुसरं, इथे Na पॉझिटिव्ह के पॉझिटिव्ह पंप प्रेझेंट आहे. Na पॉझिटिव्ह के पॉझिटिव्ह पंप सोडियम पोटॅशियम पंप म्हणतात. या पोटॅशियम सोडियम पोटॅशियम पंप हा एकत्र आहे. याचं काम काय आहे की एक एटीपी खर्च खर्च करून तीन सोडियम मॉलिक्यूलला बाहेर टाकणे आणि 2 पोटॅशियम मॉलिक्यूलला आतमध्ये घेणे. 2 पोटॅशियम मॉलिक्यूलला आतमध्ये घेणे कुठल्या कॉस्टवर, 1 एटीपी मॉलिक्यूल खर्च केल्यावर. आधी मी तुम्हाला फक्त आणि फक्त बेसिक कन्सेप्ट सांगतोय की आधी सेलमध्ये नंतर सेलमध्ये काय होणार. याचं काम आहे, या सोडियम पोटॅशियम पंपचं काम आहे बाळांनो, की 3 सोडियम मॉलिक्यूलला बाहेर ढकललं जातं आणि 2 पोटॅशियम मॉलिक्यूलला आतमध्ये ढकललं जातं. या पंपनी काय केलं रे, सोडियम पोटॅशियम पंपनी काय केलं की ऑलरेडी एक डिफरन्स क्रिएट केला. कारण की तो काय करतोय, 3 सोडियम मॉलिक्यूलला बाहेर ढकलतोय आणि 2च पोटॅशियमला आतमध्ये घेतोय, बरोबर की नाही. म्हणजे ऑलरेडी एक चार्जेसचा डिफरन्स तिथे आलाय. मी काय बोलले कळलं का, एक चार्जचा डिफरन्स तिथे आलेला आहे. यस ऑर नो, यस ऑर नो. म्हणजे एक पहिलेच डिफरन्स आला, म्हणजे काय की आतमध्ये येणारे पोटॅशियम मॉलिक्यूल लेस आहे म्हणून एक निगेटिव्ह. सेकंड रिझन. तिसरं रिझन म्हटल्यापेक्षा काय म्हटलंय, मोर परमिएबल फॉर के पॉझिटिव्ह. ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही मोर परमिएबल आहे कोणाला, के पॉझिटिव्ह आयनला दॅन दी Na पॉझिटिव्ह आयन. म्हणजे काय होणार बाळांनो, की जे आतमध्ये जे पोटॅशियम आहे, मला माहिती आहे आतमध्ये काय प्रेझेंट असतं, अबंडंटली सेलच्या आतमध्ये अबंडंटली काय प्रेझेंट असतं, के पॉझिटिव्ह आयन्स. आणि बाहेर काय प्रेझेंट असतं बाळांनो, Na पॉझिटिव्ह आयन्स. Na पॉझिटिव्ह आयन्स बाहेर प्रेझेंट असतात, के पॉझिटिव्ह आयन आतमध्ये प्रेझेंट असतात. आता ही काय म्हणताय, आपला नेक्स्ट कन्सेप्ट काय म्हणतोय की मोर परमिएबल फॉर पोटॅशियम, म्हणजे पोटॅशियम इझिली बाहेर निघू शकतात इथून, बट सोडियम आतमध्ये एंट्री करू शकत नाही, इझिली आतमध्ये एंट्री करू शकत नाही. म्हणजे पुन्हा आयोनिक डिफरन्स क्रिएट झाला. म्हणजे पुन्हा काय, पोटॅशियम बाहेर जास्त निघू शकतात, सोडियम आतमध्ये जास्त जाऊ शकत नाही. म्हणजे काय की पुन्हा निगेटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट झालं. मी काय बोलते ते कळतंय का सगळ्यांना, मी काय बोलते ते कळतंय का. तुमच्या जनरल थेअरीमध्ये हे सगळं दिलेलं आहे, तुमच्या जनरल थेअरीमध्ये हे सगळं दिलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, आता बघा, आता हे जे पंप आहे सोडियम पंप किंवा पोटॅशियम पंप, सोडियम पंपनी काय करतो, सोडियम साठी ओपन केला जातो आणि पोटॅशियम पंपनी काय केलं जातं, पोटॅशियम साठी ओपन केला जातो. तर हे पण आयोनिक डिफरन्स क्रिएट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आता आपण 3 इम्पॉर्टंट गोष्टी बघितल्या. पोलराइज कंडिशन म्हणजे काय की सेलच्या आतमध्ये -70 मिलीव्होल्ट इतका चार्ज प्रेझेंट असणे म्हणजे पोलराइज कंडिशन. क्लिअर वन थिंग, ही गोष्ट क्लिअर आहे तुम्हाला, ही गोष्ट क्लिअर आहे. सेकंडली आपण काय डिस्कस केलं की का बरं निगेटिव्ह चार्जेस आतमध्ये -70 मिलीव्होल्ट आहे, का बरं आतमध्ये चार्जेस कमी आहेत.
ॲज कम्पेअर टू अ एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. तर एक त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम पंप प्रेझेंट असतो, जो 1 ATP खर्च केल्यानंतर 3 सोडियमला बाहेर टाकतोय आणि 2 पोटॅशियमला आतमध्ये घेतोय. म्हणजे बाहेर जाणारे जास्त आहेत आणि सोडियम पोटॅशियम आतमध्ये येणारा कमी आहे. म्हणून पोटॅशियम आतमध्ये येणारा कमी आहे, म्हणजेच काय, पुन्हा मॉलिक्युल्स कमी झाले, पोटॅशियमचे मॉलिक्युल आतमध्ये कमी असणार ॲज कम्पेअर टू 1, म्हणून निगेटिव्ह चार्ज. सेकंड रिझन काय डिस्कस केलं आपण, की सेलच्या आतमध्ये काही प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड असतात जे निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्यामुळे सेलचं एन्व्हायरमेंट कसं झालेलं असतं बाळांनो, निगेटिव्ह झालेलं असतं. नेक्स्ट काय म्हटलं आपण, की मोर परमिएबल टू पोटॅशियम आणि दॅन द सोडियम. म्हणजे काय, की पोटॅशियमला मोर परमिएबल आहे, लिकेज म्हणतात त्याला, लिकेज असं म्हणतात. लिकेज वर्ड दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये. लिकेज म्हणजे काय, की सतत 24 तास कंटिन्युअस पोटॅशियम याच्यातून इझिली लीक होत जाणार, पोटॅशियम इझिली बाहेर लीक होत जाणार, कारण की मोर परमिएबल फॉर पोटॅशियम दॅन द सोडियम, आणि सोडियम लेस अमाऊंट मध्ये आतमध्ये जाणार. म्हणजे काय, की अगेन पोटॅशियम बरोबर बाहेर निघत जात आहेत आणि सोडियम हळू जात आहेत. म्हणजे पुन्हा पोटॅशियम मॉलिक्यूल बाहेर निघतात. म्हणजे काय रे, की पुन्हा आयोनिक डिफरन्स क्रिएट झाला, म्हणजे आतमध्ये मॉलिक्युल्स पोटॅशियमचे कमी झाले. क्लिअर? या 3 वस्तू क्लिअर आहेत, या 3 वस्तू क्लिअर आहेत. पुढे ढकलते मग मी. याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्हाला, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. येस ऑर नो? आहात का रे? काढा स्क्रीनशॉट, काढा, पुढचं शिकवते मी. डन एव्हरीवन? बघा, आता आपण आपल्या मेन कन्सेप्टवर येऊ. पोलरायझेशन आणि डिपोलरायझेशन समजायसाठी या गोष्टी समजणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला या गोष्टी मी आधी सांगितल्या. आता आपण आपल्या मेन डायग्रामकडे वळू. ठीक आहे? म्हणजे इम्पल्स एका नर्व सेलमध्ये कशी कॅरी होते, कशी ट्रान्समिट होते, ते आपण आता बघणार आहोत. चलो, काय ड्रॉ करू आपण, एक न्यूरॉन ड्रॉ करू. एक न्यूरॉन ड्रॉ करायचं आपल्याला. बरोबर? हे डेंड्राइट्स, डेंड्रॉन, आणि हे याचे पायाला काय म्हणतो रे आपण, टर्मिनल पोर्शन ऑफ द न्यूरॉन इज कॉल्ड एज अ, सांगा, मार देऊ का चांगली? टिलोडेंड्रॉन. टिलोडेंड्रॉन, हो की नाही? हा कुठला पोर्शन आहे? सायटॉन बॉडी. सायटॉन बॉडी मध्ये हे काय आहेत? डेंड्राइट्स, डेंड्रॉन. माहितीये? चला ड्रॉ करा आता. याच्यावर काय प्रेझेंट असतं? पोलराइज कंडिशन आहे. पोलराइज कंडिशन आहे म्हणजे काय ड्रॉ करणार आपण? ते चार्जेस. कसे ड्रॉ करणार चार्जेस? बघा, आतमध्ये काय रे? निगेटिव्ह, 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 सगळे निगेटिव्ह ड्रॉ करायचे, लाईक दिस. आणि वरती काय ड्रॉ करणार आहोत? पॉझिटिव्ह, 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 हे सगळे वरती ड्रॉ करायचे, लाईक दिस. सांगा, बाहेर कोणते चार्जेस प्रेझेंट असतात? सॉरी, बाहेर कोणते मॉलिक्यूल प्रेझेंट असतात? सेलच्या बाहेर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. हे एक्स्ट्रा सेल्युलर, सेलच्या बाहेर जे फ्लुइड आहे त्याला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतात. सेलच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्याला इंट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतात. सांगा, कुठले चार्जेस प्रेझेंट असतात, कुठले मॉलिक्यूल प्रेझेंट असतात? के पॉझिटिव्ह मॉलिक्यूल्स अबंडंटली प्रेझेंट इनसाइड द सेल. बघा, लिहिलंय का तुमच्या टेक्स्टबुक मध्ये? के पॉझिटिव्ह आयन्स. येस ना बाळांनो, हो की नाही? रिप्लाय का बरं नाही देत रे तुम्ही? झोपेत असता का? काही लोक पांघरूण मध्येच बसलेले असतील तिथे मोबाईल ऑन करून.
हो ना? किती लोक आहेत सांगा बरं मला. पांघरून मध्येच मोबाईल ऑन करून बसलेले लोक किती आहेत? एकही नाही का? चला, बाहेर काय चार्जेस असतात रे सांगा. बाहेर कुठले मॉलिक्यूल असतात सेलच्या बाहेर? अबंडंटली Na पॉझिटिव्ह. Na पॉझिटिव्ह मॉलिक्यूल्स प्रेझेंट आहेत. Na पॉझिटिव्ह मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. Na पॉझिटिव्ह मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. Na पॉझिटिव्ह मॉलिक्यूल Na पॉझिटिव्ह Na पॉझिटिव्ह. ठीक आहे. इकडे पण Na 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 Na. काही पंप्स ड्रॉ करायचे आहेत आपल्याला, ते पण ड्रॉ करणार आहोत आपण. ओके, चला पंप ड्रॉ करू. किती प्रकारचे पंप्स असतात? पंप. इथे एक पंप ड्रॉ करू. ठीक आहे. काय नाव देऊ याला? सोडियम पंप म्हणून. चला, एक पंप ड्रॉ केला, त्याचं नाव सोडियम. दिसतंय क्लिअर सगळ्यांना? त्याच्यानंतर पुन्हा एक पंप ड्रॉ करू, त्याचं नाव काय देऊ रे? पोटॅशियम पंप. पोटॅशियम व्होल्टेज गेटेड चॅनल म्हटलं जातं याला, आणि याला सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनल. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीनने आपण सोडियम आणि पोटॅशियम वेगवेगळा पंप ड्रॉ केलाय. आता वेगळ्या कलरने एक पंप ड्रॉ करू, आणि याचं नाव काय देऊ? सोडियम पोटॅशियम पंप. एक कंबाईन पंप प्रेझेंट असतो ना ऑल ओव्हर बॉडीमध्ये, ऑल ओव्हर सेलमध्ये कंबाईन पंप प्रेझेंट असतो, ज्याचं नाव आहे सोडियम पोटॅशियम पंप. काय नाव आहे त्याचं? सोडियम पोटॅशियम पंप. हा एकत्र काम करतो बाळांनो. ठीक आहे. आणि हे सगळे पंप पूर्ण सेलभर प्रेझेंट असतात. आता असं नाही की मी इथे ड्रॉ केला तर इथेच, इथे पण प्रेझेंट असतील, इथे पण प्रेझेंट असतील, इथे पण प्रेझेंट असतील, इथे पण प्रेझेंट असतील. ठीक आहे. इथे पुन्हा पोटॅशियम पंप, सोडियम पंप. इकडे पण सेम थिंग, सोडियम पोटॅशियम पंप. इकडे पण सेम थिंग, इकडे पण सेम थिंग, इकडे पण सेम थिंग. सोडियम पोटॅशियम पंप, पोटॅशियम सोडियम. ठीक आहे. डन. काय केलं ड्रॉ मी समजलं? डायग्राम मध्ये काय ड्रॉ केलं समजलं? इम्पल्स झाली. बघा आता मजा बघा. कॉक्रोचला बसवू आपण इथे. आपल्या हातावर कॉक्रोच बसला. आपल्या हातावर आता कॉक्रोच बसला आहे. आता आपण बघणार आहोत डिपोलरायझेशन कसं होणार आहे. कॉक्रोच बसला. कॉक्रोच कसा काढायचा रे? कॉक्रोच वाटतोय का कॉक्रोच सारखा? जाऊ दे. कॉक्रोच बसला आपल्या हातावर. आपल्या हातावर कॉक्रोच बसला. जसा कॉक्रोच आपल्या हातावर बसला, याच्याच खाली नर्व सेल आहेत ना आपले, याच्याच खाली स्किनच्या खाली नर्व सेल आहेत ना बाळांनो. मग जसा कॉक्रोच बसला तसेच इथे कुठले चॅनल प्रेझेंट असतात? इथे पण आपल्या स्किनवर पण काही चॅनल प्रेझेंट असतात. त्याचं नाव आहे मेकॅनिकली गेटेड चॅनल. कुठले चॅनल? मेकॅनिकली गेटेड सोडियम चॅनल. कुठले चॅनल म्हटलं मी? मेकॅनिकली गेटेड सोडियम चॅनल प्रेझेंट असतात. कुठले चॅनल? सोडियम चॅनल. जसा कॉक्रोच बसला तसाच मेकॅनिकल म्हणजे काय? वजनामुळे, बॉडीमुळे किंवा कुठल्याही प्रेशरमुळे जे चॅनल ओपन होतात त्याला मेकॅनिकली गेटेड चॅनल असं म्हणतात. जसा कॉक्रोच बसला, ठीक आहे, न्यूरॉन्सला कळलं, चॅनल ओपन झालं. इथे जो प्रेझेंट असणारा चॅनल आहे तो काय झाला रे? ओपन झाला. इथे कन्सिडर करा हा चॅनल आहे. याला म्हणतात मेकॅनिकली गेटेड चॅनल. आणि हा चॅनल ओपन झाला, आणि जसा ओपन झाला तसाच बाहेर जे सोडियम आहे ते आतमध्ये यायला लागलं. बाहेर जे सोडियम आहे ते आतमध्ये असं यायला लागलं. जास्त अमाऊंट मध्ये आलेलं नाहीये. जसं कॉक्रोच बसला तसंच मेकॅनिकली गेटेड चॅनल ओपन झालं. आणि मेकॅनिकली गेटेड चॅनल ओपन झाल्यामुळे बाळांनो सेलच्या बाहेर जे सोडियम मॉलिक्यूल होते त्यातले थोडे सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये यायला लागले. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? थोडा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे म्हणून हळूहळू सांगते. त्याच्यानंतर हा एवढा पोर्शन कन्सिडर करा. हे असे 3 पार्ट मध्ये डिवाइड करू आपण पोर्शन्सला. याचा हा ए पोर्शन, हा बी पोर्शन, हा सी पोर्शन. बघा आता काय झालं? कॉक्रोच बसला, मेकॅनिकली गेटेड चॅनल ओपन झाले. जसं चॅनल ओपन झालं तसेच काही लिटिल अमाऊंट मध्ये सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये यायला लागले.
सोडियम मॉलिक्यूल जसे आतमध्ये यायला लागले बाळांनो, मला सांगा किती एन्व्हायरमेंट होतं रे आतमधलं? आतमधलं एन्व्हायरमेंट किती होतं पोलराइज स्टेटचं? -70. याला काय म्हटलं होतं आपण? -70 मिलीव्होल्टला म्हटलं होतं रेस्टिंग पोटेन्शियल. रेस्टिंग पोटेन्शियल. ठीक आहे. आता मला सांगा सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये यायला लागले म्हणजे मॉलिक्यूल आतमध्ये येतात ना बाळांनो. आता जे मॉलिक्यूल आतमध्ये कमी होते ते वाढायला लागले ना, म्हणजे डिफरन्स काय व्हायला लागेल? कमी व्हायला लागेल. हा झाला डिफरन्स -60 मिलीव्होल्ट. मी काय बोलले कळलं का? -60 मिलीव्होल्ट याला म्हणतात थ्रेशोल्ड पोटेन्शियल. हे जर कळलं तरच डोक्यात येईल बघा. 70 मिलीव्होल्ट चार्जेस कमी होते आतमध्ये. ठीक आहे. आता ते सोडून द्या कुठले कमी होते. सोडियम पोटॅशियम आतमध्ये कमी होते, मॉलिक्यूल कमी होते. काय झालं? चॅनल ओपन झालं. चॅनल जसं ओपन झालं तसंच सोडियम मॉलिक्यूलनी इकडे एंट्री मारली. एंट्री मारल्याबरोबर सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये यायला लागले. जसे सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये यायला लागले आयनिक डिफरन्स कमी व्हायला लागला. आयनिक डिफरन्स कमी व्हायला लागला म्हणजे काय बाळांनो? आता कन्सिडर करा हे 0 आहे. हे 0 आहे. आपण कुठे आहोत सध्या? -70 मिलीव्होल्टवर. ठीक आहे. -60, -50, -40, -30, -20 आणि -10. मायनस म्हणजे कमी मॉलिक्यूल आहेत आपल्याकडे. मग जसे जसे मॉलिक्यूल आतमध्ये यायला लागेल पुन्हा बघा इकडे काय येणार? +10, +20, +30, +40, +50. हे काय काढलं समजलं का मी? आपण -70 मिलीव्होल्टवर आहोत. आपल्याकडे 70 मॉलिक्यूल कमी आहेत आतमध्ये. 70 मॉलिक्यूल आपल्याकडे कमी आहेत. ठीक आहे. सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये एंट्री करायला लागला. सोडियम मॉलिक्यूलने जशी एंट्री केली तसाच हा डिफरन्स आता कमी झाला. म्हणजे आपल्याकडे आता समजा ना पकडा 10 मॉलिक्यूल आलेत म्हणजे आपला 10चा डिफरन्स कमी झाला की नाही? तो कितीवर आलो आपण? -60 मिलीव्होल्टवर आलो. कळलं का मी काय बोलले? कितीवर आलो? -60 मिलीव्होल्टवर आलो. आणि या जेव्हा आपण -60 मिलीव्होल्टवर कमी येतो त्या पोटेन्शियलला म्हटलं जातं बाळांनो थ्रेशोल्ड पोटेन्शियल. काय म्हणतात त्याला? थ्रेशोल्ड पोटेन्शियल. क्लिअर आहे इथपर्यंत की पुन्हा एकदा सांगू ते सांगा? क्लिअर आहे की पुन्हा एकदा सांगू ते सांगा? पटापट रिप्लाय. पुन्हा एकदा सांगू बघा. -70 आपण काय म्हटलं रे? -70 म्हणजे काय? की 70 मॉलिक्यूल कमी आहेत. निगेटिव्ह नाही म्हणते मी. 70 मॉलिक्यूल कमी आहेत. पोटॅशियम आतमध्ये पोटॅशियमचे 70 मॉलिक्यूल. सोडियमचे मॉलिक्यूल 100 आहेत बाहेर आणि आतमध्ये पोटॅशियमचे मॉलिक्यूल 30च आहे. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे? कितीचा डिफरन्स आहे? 70 मॉलिक्यूलचा ना 70चा. म्हणून याला -70 मिलीव्होल्ट असा डिफरन्स म्हटलाय. आता मी काय म्हटलं? कॉकरोच बसला. जसा कॉकरोच बसला एक चॅनल ओपन झालं. त्या चॅनलचं नाव आहे मेकॅनिकली गेटेड सोडियम चॅनल. मेकॅनिकली गेटेड सोडियम चॅनलचं काम काय आहे? जसा कॉकरोच बसला तसेच त्यांनी काय केलं? गेट ओपन केलं आणि बाहेर जे सोडियम होतं त्याला आतमध्ये एंट्री दिली. म्हणजे 70 मॉलिक्यूल आतमध्ये कमी होते ते 70 मॉलिक्यूल कमी होते. आता बाहेरून सोडियम आला तर मॉलिक्यूल वाढले ना रे? मॉलिक्यूल वाढले की नाही? बाहेरून सोडियम आतमध्ये आला मॉलिक्यूल्स वाढले की नाही? यस ऑर नो? मी काय म्हणते? मॉलिक्यूल वाढले ना. कुठपर्यंत वाढले? जोपर्यंत ते 60 पर्यंत झाले नाही. म्हणजे आपला 10 मॉलिक्यूल सोडियमच्या आतमध्ये आले असं आपण म्हणू. आतमध्ये सोडियमचे 10 मॉलिक्यूल आले. 10 मॉलिक्यूल आले म्हणजे काय? डिफरन्स किती झाला? -60 मिलीव्होल्ट. म्हणजे आपल्याकडे आता 10 मॉलिक्यूल भेटले. आपण समाधानी आहोत. यार -70 कमी होते आपल्याकडे. आता 60च कमी आहेत. 10 मॉलिक्यूल मिळाले ना आपल्याला म्हणजे आता आपल्याकडे किती आहेत? 60च मॉलिक्यूल कमी आहेत. एवढं क्लिअर आहे का? येस ऑर नो? एवढं क्लिअर आहे का? येस ऑर नो? ठीक आहे. ओके. आता बघा 60 मॉलिक्यूल आपल्याकडे आता कमी आहेत. पहिले 70 कमी होते आता 60च कमी आहेत. म्हणजे आपला डिफरन्स कमी झाला. जेव्हा 60 मॉलिक्यूलवर ही सिच्युएशन येते याला म्हणतात थ्रेशोल्ड पोटेन्शियल. आणि जेव्हा थ्रेशोल्ड पोटेन्शियल जेव्हा -60 एवढं व्होल्टेज होतं तेव्हा हे चॅनल ओपन होतात. आता बघा 2 चॅनल प्रेझेंट आहे या रिजनमध्ये. या रिजनमध्ये 2, एक सोडियम आणि एक पोटॅशियम. ठीक आहे. सोडियमचा पंप आणि पोटॅशियमचा पंप. जेव्हा -60 मॉलिक्यूलचं एन्व्हायरमेंट तयार होतं थ्रेशोल्ड पोटेन्शियल आतमध्ये तयार होतं -60चं तेव्हा या
हे काय करतात, याला ऑर्डर मिळते, या दोनही पंपला, सोडियम आणि पोटॅशियम पंपला ऑर्डर मिळतं की भाई चॅनल खोल दो. म्हणजे जसे -60 मिलीव्होल्ट आतमधलं एन्व्हायरमेंट झालं तसंच हे दोनही चॅनल ओपन व्हायला पाहिजे. हे त्याच्यासाठी एक ऑर्डर असतं की सोडियमचा चॅनल रस्ता ओपन हो आणि पोटॅशियमचा पण रस्ता ओपन हो. बट या दोघांमध्ये डिफरन्स आहे. काय असतं ना, सोडियम मॉलिक्यूल जो आहे हा एक सभ्य मुलासारखा आहे. म्हणजे तो पटकन ऐकून टाकतो. टीचरनी सांगितलं ना की हे काम करायचं तर करायचं सेकंदात. जसे -60 टेम्परेचर व्होल्टेज झाले तसेच सोडियमचं गेट ओपन झालं आणि सोडियमचं गेट ओपन झाल्याबरोबर बाळांनो, सोडियमचं गेट ओपन झाल्याबरोबर सोडियम आतमध्ये यायला सुरुवात करतो. मी काय बोलले, सोडियमचं गेट ओपन झालं, बाहेर सोडियम जास्त प्रेझेंट आहे तर बाहेर जास्त करून कमीकडे असा फ्लो असतो. तर गेट ओपन झाला आणि सोडियम सगळेच्या सगळे आतमध्ये यायला सुरुवात झाली. सोडियम आतमध्ये येत आहेत, सोडियम आतमध्ये येतात, सोडियम आतमध्ये येतात. मग आता पोटॅशियमच्या पंपला पण ऑर्डर मिळाला की पोटॅशियमचं पंप पण ओपन व्हायला पाहिजे. पण हा महाआळशी माणूस आहे. हा जो पोटॅशियमचा पंप हा अतिशय आळशी आहे. हा काय करतो, तुला ऑर्डर भेटला ना तू कर, तुझं काम झाल्यावर मी ओपन होणार. मग हा काय करतो, पोटॅशियम पंप ओपन होत नाही, हा पहिले ओपन होतो. सोडियम पंप आधी ओपन होतो आणि कुठपर्यंत ओपन होतो, कुठपर्यंत हे मॉलिक्युल्स आतमध्ये येतात, जोपर्यंत हा डिफरन्स +30 पर्यंत जातो. +30 म्हणजे काय की मॉलिक्युल्स भरले आतमध्ये, मॉलिक्युल्स भरले आतमध्ये, मॉलिक्युल्स भरले आतमध्ये. आता मॉलिक्युल्स किती झाले रे, इथे जास्त झाले, इथे 100 झाले. मॉलिक्युल्स आतमध्ये 100 झाले म्हणजे 30 पर्यंत, +30 पर्यंत ट्रॅव्हल करतो. इतके मॉलिक्युल्स कुठपर्यंत भरतात, डिफरन्स 30 पर्यंत येईपर्यंत. आता डिफरन्स नाही राहिला. आता काय, आतमध्ये जास्त मॉलिक्युल झाले आणि बाहेर कमी झाले. आतमध्ये जास्त मॉलिक्युल झाले आणि बाहेर कमी मॉलिक्युल. कारण की सोडियम आतमध्ये आला ना सगळा. सोडियम कुठपर्यंत आतमध्ये आला, +30 पर्यंत आतमध्ये आला. मी काय बोलले का, समजलं का? +30 होईपर्यंत, 30 मॉलिक्युल एक्स्ट्रा होईपर्यंत तो आतमध्ये आला. आता आतमधलं 100 मॉलिक्युल आणि बाहेर पुन्हा -70 असा डिफरन्स क्रिएट झाला. मी काय बोलले ते कळलं का? मी काय बोलले ते कळलं का की रिपीट करू? कळलं ना? आतमध्ये येतात, आतमध्ये येतात, आतमध्ये येतात, आले 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 कुठपर्यंत, जोपर्यंत 30 मॉलिक्युल जास्त झाले नाही माझ्याकडे. खूप पोट भरून खाल्लं. आता पहिले कमी होते, आता जास्त झाले. ठीक आहे. आता जसे 30 पर्यंत जातं, या सिच्युएशनला म्हणतात बाळांनो डिपोलरायझेशन. दिस सिच्युएशन इज कॉल्ड एज अ डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन. मग डिपोलरायझेशन होणे म्हणजे काय रे बाळांनो, जे निगेटिव्ह होतं आता इथे ते काय व्हायला लागणार, पॉझिटिव्ह. आता मी इथे चेंज करत नाही, हे पॉझिटिव्ह व्हायला लागणार. असे 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 हा डिफरन्स पॉझिटिव्ह व्हायला लागणार. आणि बाहेरचा डिफरन्स कसा होणार, निगेटिव्ह. बुकमध्ये दिलाय बघा तुमच्या, निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. कळलं का काय झालं, कळलं बाळांनो काय झालं, कळलं? येस ऑर नो? सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत डिपोलरायझेशन? ओके. आता बघा हे डिपोलरायझेशन झालं. डिपोलरायझेशन झाल्यानंतर हा आळशी माणूस उठला. आता हा पोटॅशियम आळशी माणूस उठला आणि पोटॅशियम काय म्हणतो, भाई झालं का? 30 पर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोडियम आतमध्ये येत राहतो. जसे 30 होतात तो थांबून जातो. थकलो बाबा मी, माझं काम मी केलं, आता तुझं काम आहे. मग जेव्हा सोडियमचा पंप थांबतो तेव्हा पोटॅशियमचा पंप ऑन होतो. तेव्हा पोटॅशियमचा पंप ऑन होतो. आता जेवढी मेहनत यांनी घेतली ना सोडियमनी आतमध्ये यायची, त्याचं उलट फसता करण्याचं काम कोणाचं असतं रे, पोटॅशियमचं काम. आता पोटॅशियम पंप इथे ओपन आहे. आता पोटॅशियम पंप ओपन झाला. आता जसा पोटॅशियमचे मॉलिक्युल आतमध्ये असतात ना बाळांनो, पोटॅशियमचे मॉलिक्युल आतमध्ये असतात ना, आता काय होणार, हा पंप जसा ओपन होतो तसेच पोटॅशियमचे मॉलिक्युल बाहेर जायला लागतात. तसेच पोटॅशियमचे मॉलिक्युल बाहेर जायला लागतात, बाहेर जायला लागतात. चालले बाहेर, चालले बाहेर, चालले बाहेर. कुठपर्यंत जातील, बाहेर चाललेत, बाहेर चाललेत, बाहेर चाललेत, बाहेर चाललेत, बाहेर चाललेत, बाहेर चाललेत, बाहेर चाललेत. कुठपर्यंत जातील, पुन्हा जोपर्यंत आतमध्ये -70 मिलीव्होल्ट एन्व्हायरमेंट क्रिएट होत नाही तोपर्यंत. म्हणजे पुन्हा सिच्युएशन काय झाली रे, पुन्हा सिच्युएशन काय झाली, निगेटिव्ह आणि
प्लस बाहेर प्लस. पण आता फंडा आहे की बाहेर पॉझिटिव्ह के पॉझिटिव्ह मॉलिक्यूल जास्त आहेत आणि आतमध्ये Na पॉझिटिव्ह मॉलिक्यूल कमी झाले. मी काय बोलले ते कळलं का? येस ऑर नो? येस ऑर नो? सोडियम आतमध्ये आला, सोडियम आतमध्ये आला, कुठपर्यंत आला? +30 पर्यंत आला. यांनी खूप खाऊन टाकलं आणि बंद होऊन गेला. आता माझं काम संपलं. सोडियम पंप बंद झाला. नेक्स्ट काय झालं? जसा सोडियम पंप बंद झाला तसाच पोटॅशियम पंप ऑन झाला. पंप ऑन झाला म्हणजे काय की आतमधले पोटॅशियम मॉलिक्यूल बाहेर जायला लागले. कुठपर्यंत गेले? पुन्हा मायनस, जोपर्यंत अंदर पुन्हा त्याचं काम आहे तू बिघडवलं, तू आणले ना आयन्स आतमध्ये, आता मी पुन्हा डिफरन्स क्रिएट करणार. आणि हा कुठपर्यंत बाहेर जातो पोटॅशियम? जोपर्यंत -70 मिलीव्होल्ट इतकं निगेटिव्ह चार्ज पुन्हा आतमध्ये तयार होत नाही तोपर्यंत. आणि याला म्हटलं जातं बाळांनो रिपोलरायझेशन. दिस इज कॉल्ड रिपोलरायझेशन. Is it clear about depolarization and repolarization? Any doubt? If you have any doubt, I will repeat again. सांगा, डाऊट आहे का? पुन्हा रिपीट करू? येस और नो? फास्ट 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 फास्ट. पुन्हा रिपीट करू. बघा, कॉकरोच बसला, बसल्यामुळे मेकॅनिकली गेटेड चॅनल ओपन झाले. चॅनल ओपन झाले त्याच्यामुळे थोडासा सोडियम आतमध्ये आला. आतमध्ये 70 मॉलिक्यूल कमी होते. ते सोडियमचे असो किंवा पोटॅशियमचे असो, आपण असं कन्सिडर करू की 70 मॉलिक्यूल कमी आहेत. जसं सोडियम आतमध्ये यायला लागलं तसेच 10 मॉलिक्यूल इथे आले. म्हणजे जे आपल्याकडे पहिले 70 मॉलिक्यूल कमी होते आता आपल्याकडे 60 मॉलिक्यूल कमी आहेत. ठीक आहे. जसे 60 मॉलिक्यूल कमी झाले तसेच डिफरन्स 60 वर जेव्हा आला त्याला थ्रेशोल्ड पोटेन्शियल असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? थ्रेशोल्ड पोटेन्शियल. आणि जेव्हा हे थ्रेशोल्ड पोटेन्शियल क्रिएट होतं तेव्हा दोन चॅनल ओपन व्हायसाठी ऑर्डर दिली जाते, सोडियम पंपला आणि पोटॅशियम. व्होल्टेज मध्ये जेव्हा आतमध्ये चेंजेस होतात तेव्हा हे व्होल्टेज चॅनल ओपन होत असतात. याला व्होल्टेज चॅनल का बरं म्हणतात? कारण आतमध्ये व्होल्टेज मध्ये डिफरन्स झाला. पहिले -70 मिलीव्होल्ट होता, आता -60 मिलीव्होल्ट झाला. व्होल्टेज मध्ये डिफरन्स झाला म्हणून या चॅनलला ऑर्डर मिळालं, दोन्ही चॅनलला, सोडियम आणि पोटॅशियमला, की भाई ओपन होना है. मग आता दोन पैकी एक आळशी आणि एक तरतरीचा आहे. तर तरतरीचा असलेला कोण आहे? सोडियम पंप. तर जसं -60 झालं तसेच सोडियम बाहेर जे होते ते आतमध्ये यायला लागले. कुठपर्यंत आतमध्ये यायला लागले? जोपर्यंत 30 मॉलिक्यूल एक्स्ट्रा होत नाही. आणि जोपर्यंत 30 मॉलिक्यूल एक्स्ट्रा होत नाही त्याला म्हटलं जातं बाळांनो, +30च्या एन्व्हायरमेंटला म्हटलं जातं ऍक्शन पोटेन्शियल. काय म्हणतात त्याला? ऍक्शन पोटेन्शियल. +30ला. आता काय झालं रे? +30 एन्व्हायरमेंट झालं म्हणजे आतमध्ये आता मॉलिक्यूल्स कमी आहेत का? नाही, 30 उलट जास्त आहेत माझ्याकडे. थांबला हा बिचारा, सोडियम पंप थांबला. आता उठला कोण झोपेतून? आळशी. झोपेतून आळशी पंप उठला. तो कुठला आहे? पोटॅशियम पंप. आणि पोटॅशियम पंप जसा ओपन झाला तसेच काय झाले? पोटॅशियम मॉलिक्यूल आतमध्ये जास्त आहेत ना, पोटॅशियम बाहेर निघायला लागले. चाललो आम्ही बाहेर, तुम्ही आतमध्ये आले, आम्ही चाललो, रस्ता विसरलो, आम्ही गेलो बाहेर. कुठपर्यंत गेले बाहेर? जोपर्यंत पुन्हा आतमध्ये -70 मिलीव्होल्टचं टेम्परेचर व्होल्टेज क्रिएट होत नाही तोपर्यंत. म्हणजे जोपर्यंत पहिल्या सिच्युएशन मध्ये जेव्हा सोडियम आतमध्ये झाला त्या सिच्युएशनला आपण डिपोलरायझेशन असं म्हणतो. सोडियम आतमध्ये झाला, +30चं एन्व्हायरमेंट झालं, त्याला आपण डिपोलरायझेशन असं म्हटलं. त्याच्यानंतर पोटॅशियम पंप ओपन झाला आणि पोटॅशियम बाहेर निघायला लागले. कुठपर्यंत? अप टू द जोपर्यंत आतमध्ये एन्व्हायरमेंट पुन्हा -70 मिलीव्होल्टचं होत नाही तोपर्यंत. आणि याला म्हटलं गेलं रिपोलरायझेशन. याला काय म्हटलं गेलं? रिपोलरायझेशन. इज इट क्लिअर नाव? येस ऑर नो? येस ऑर नो? क्लिअर? आता बघा बाळांनो, आता मजा काय आहे? आता इम्पल्स चालली आहे ना, मी तुम्हाला डिवाइड करून दिलं का, 1 पोर्शन, 2 पोर्शन, 3 पोर्शन. ठीक आहे. इम्पल्स चालली आहे. मी एका ग्लास मध्ये जर इंकचा ड्रॉप टाकला तर भस्कन पूर्ण पाणी ब्लू होतं का? नाही ना. आधी पहिली लेअर ब्लू होणार, मग त्याच्यानंतर तो खाली जाणार, मग नेक्स्ट लेअर ब्लू होणार आणि मग अप टू द एंड पर्यंत ब्लू होत जाणार. असं नाही टाकल्याबरोबरच सगळं ब्लू होतं. म्हणजे काय की पहिली इम्पल्स इथे क्रिएट झाली, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन. ठीक आहे. जेव्हा हे सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये जास्त झालेले होते, जेव्हा सोडियम मॉलिक्यूल आतमध्ये जास्त झाले होते तर ऑब्व्हियसली सोडियम मॉलिक्यूल इकडे पण ट्रॅव्हल करणार ना, इकडे ट्रॅव्हल करणार ना दुसऱ्या एरियामध्ये. इंक चालली आहे, कुठे गेली? कुठे गेली? इकडे गेली. लक्षात येते का? इकडे गेली सोडियम. सोडियम जसं इकडे गेली, इकडलं पण एन्व्हायरमेंट -70 होतं की नाही? आता सोडियम इकडून चाललंय ट्रॅव्हल होत इकडे.
इकडे चालल्यात, ठीक आहे. तर पुन्हा कुठे गेला डिफरन्स? -60 मिलीवोल्ट पर्यंत. पुन्हा यांचं सेम काम, सोडियमचा पंप ओपन, सोडियम आतमध्ये, पोटॅशियमचा पंप ओपन, पोटॅशियम बाहेर. पुन्हा डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, सेम थिंग. पुन्हा सोडियम इकडून इकडे जाणार, पुन्हा इकडलं पण एन्व्हायरमेंट -70 मिलीवोल्ट होतं आणि सोडियम इकडे ट्रॅव्हल करतोय म्हणजे 60 मिलीवोल्ट जोपर्यंत होणार. पुन्हा इकडले पंप ओपन होणार आणि सेम सिच्युएशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन. इज इट क्लिअर? हेच सिच्युएशन इथे, हेच सिच्युएशन इथे. येस ऑर नो? हे जे घडलं हे सेम घडणार इथे, हे सेम घडणार पुढे पण. डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन. हा सगळा फंडा सुरू कशासाठी? इम्पल्स ट्रॅव्हल होता 1 to 1, 1 to 1, 1 to 1, 1 to 1. कुठे गेली रे? इथे. याची डायग्राम आपण बघितली आहे. कुठले चॅनल प्रेझेंट असतात टिलोडेंड्रॉन मध्ये? सांगा. कुठले चॅनल प्रेझेंट असतात? कॅल्शियम चॅनल. आठवा खालची डायग्राम. कॅल्शियम चॅनल ओपन असतात इकडे, आठवा. इथे न्यूरो ट्रान्समीटर असतात. सिनॅप्सची डायग्राम बघा तुमची कालची. जसं इकडे डिपोलरायझेशन होतो बाळांनो, सिनॅप्सची डायग्राम आठवत आहे का सगळ्यांना? एव्हरीवन? सिनॅप्स ओके. बघा जशी ही वेव्ह इथे जाणार ना, टिलोडेंड्रॉनची कालची डायग्राम बघा. त्याच्यामध्ये जसं डिपोलरायझेशन झालंय, सोडियम मॉलिक्युलने जशी इकडे एंट्री केली तसेच कॅल्शियमचे चॅनल इम्पल्स दाखवली होती मी काल ड्रॉ करून तुम्हाला. तिथे इम्पल्स आली टिलोडेंड्रॉन मध्ये आणि जशी इम्पल्स आली म्हणजे काय? सोडियम आला, डिपोलरायझेशन झालं ना, सोडियम आला आणि कॅल्शियमचे चॅनल ओपन झाले. कॅल्शियमनी आतमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर कॅल्शियम काय करतोय? ढकलतो. कोणाला? सिनॅप्टिक वेसल्सला. आठवते? बघा ती डायग्राम तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे. सिनॅप्टिक वेसलला ढकलतात. कुठे ढकलतात? मेम्ब्रेन जवळ, त्याच्या पायाजवळ ना टिलोडेंड्रॉनच्या. ढकलतात. ढकलल्यानंतर काय होणार? ते वेसायकल ब्रेक होतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट असतं. न्यूरो ट्रान्समीटर आता एका टिलोडेंड्रॉन मधून, एकाच्या पायामधून दुसऱ्याच्या कुठे जाणार रे? डोक्यात जाणार. म्हणजे इम्पल्स आता एक नर्व मधून दुसऱ्या नर्व सेल मध्ये ट्रान्समिट झाली आहे. इज इट क्लिअर? येस ऑर नो? इज इट क्लिअर बच्चो? एव्हरीवन? क्लिअर आहे? म्हणजे हा सगळा फंडा याच्यासाठी झाला खरं तर. आता बघा, पण आपली ही तर सिच्युएशन बिघडली ना रे. आपली पोलराइज्ड स्टेट म्हणजे काय? बाहेर Na पॉझिटिव्ह आणि आतमध्ये K पॉझिटिव्ह. ही आपली पोलराइज्ड स्टेट आहे ना. आता डिपोलरायझेशन झालं आणि रिपोलरायझेशन झालं म्हणजे काय झालं? रिपोलरायझेशन बघा, डिपोलरायझेशन झालं आणि रिपोलरायझेशन मध्ये झालं काय झालं? पोटॅशियम बाहेर गेले आणि सोडियम आतमध्ये. ही आपली नॉर्मल सिच्युएशन आहे का? पोलराइज कंडिशन आहे का ही आपली? पोलराइज कंडिशन मध्ये काय असतं? सोडियम बाहेर असतात आणि पोटॅशियम आतमध्ये असतं. येस ऑर नो? राईट ना? सोडियम बाहेर आणि पोटॅशियम आतमध्ये, हा आपला नॉर्मल फंडा आहे. बट इथं काहीतरी वेगळं घडलं. डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन मुळे सेलचं डोकं फिरलं. आता सेलचं डोकं जागेवर आणण्यासाठी बाळांनो आपल्याकडे आपला फेवरेट पंप प्रेझेंट आहे, तो आहे सोडियम पोटॅशियम पंप. आठवा त्याचं काय काम सांगितलं होतं मी? सोडियम पोटॅशियम पंपचं. सोडियम पोटॅशियम पंपचं काय काम सांगितलं होतं? एक ATP मॉलिक्यूल खर्च करतात आणि 3 सोडियम मॉलिक्यूलला बाहेर ढकलतात आणि 2 पोटॅशियम मॉलिक्यूलला आतमध्ये घेतात. आठवते का? पहिल्या सुरुवातीला सांगितलं मी, सोडियम पोटॅशियम एकत्र पंप प्रेझेंट असतो. आठवला का? येस ऑर नो? ओके. आता जशी हे डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन सिच्युएशन झाली तसेच हे पंप इकडे पण प्रेझेंट असतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं सगळीकडे हे पंप प्रेझेंट असतात, सोडियम पोटॅशियम पंप. ठीक आहे. तर यांनी एकत्र काम सुरू केलं. बाई यांनी बिघडवलंय, आता आम्ही दुरुस्त करणार. मग हे काय करत राहतात? जे बाहेर गेलेले पोटॅशियम आहे त्यातले 2 आतमध्ये ढकलल्या जातं आणि 3 सोडियम बाहेर ढकलल्या जाते. म्हणजे काय? याला पोलराइज्ड कंडिशन मध्ये आणण्यासाठी पुन्हा इथे हेल्प केलं जातं. आणि फायनल स्टेज मध्ये काय होणार बाळांनो? 3 सोडियम बाहेर, 3 सोडियम, जागा नाही उरली का रे याच्याकडे? 3 सोडियम बाहेर आणि 2 पोटॅशियम आतमध्ये. असं करता 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 आतमध्ये कुठले मॉलिक्यूल येतील रे? पुन्हा आतमध्ये कुठले मॉलिक्यूल येतील? पोटॅशियम येतील आणि बाहेर कुठले जातील? Na पॉझिटिव्ह जातील. पण 3 बाहेर चालले, 2 आतमध्ये येत आहे. म्हणजे सेम पुन्हा -70 मिलीवोल्टचं आतमध्ये डिफरन्स क्रिएट होणार फायनल. येस ऑर नो? येस ऑर नो? इज इट क्लिअर एव्हरीथिंग?
हे पूर्ण टॉपिक क्लिअर आहे तुमचा? आता विचारा डाऊट काय असेल तर. हाच टॉपिक आज क्लिअर करायचा होता आणि थोडा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, समजायला वेळ लागतो आणि एक्सप्लेन करायला पण ऍक्च्युली वेळ लागतो. इज इट क्लिअर? या टॉपिक मध्ये एनी प्रॉब्लेम असेल तर विचारा, एकदा रिपीट करायचं असेल ते पण विचारा. बघा आपण काल सिनॅप्स बघितला, आठवा सिनॅप्स. हे जे कॅल्शियम आयन असतात हे केव्हा चॅनल केव्हा ओपन होतात, ते डायग्राम बघा यार तुमची, ही वाली डायग्राम, ठीक आहे. आणि ते असं एक क्लेफ्ट काढलं होतं आपण, हे असं बघा तुमचं टेक्स्टबुक ऑब्झर्व करा. इम्पल्स आली, इम्पल्स आली, इम्पल्स आली, ही बघा ही इम्पल्स आली आहे. इम्पल्स आली म्हणजे काय, Na पॉझिटिव्ह ने डिपोलरायझेशन केलं. हे इथे कॅल्शियम पंप प्रेझेंट आहेत बघा, इथे दिसतात डायग्राम मध्ये, टेक्स्टबुक मध्ये ऑब्झर्व करा, ठीक आहे. कॅल्शियम पंप, कॅल्शियम बाहेर जास्त होतं, कॅल्शियम बाहेर जास्त होतं आणि जशी इम्पल्स आली, डिपोलरायझेशन घडलं, तसे कॅल्शियम चॅनल ओपन झाले आणि कॅल्शियम चॅनल ओपन झाल्याबरोबर कॅल्शियमनी आतमध्ये एंट्री मारली, कॅल्शियमनी आतमध्ये एंट्री मारली. कॅल्शियमनी आतमध्ये एंट्री मारल्याबरोबर आतमध्ये काही वेसायकल्स प्रेझेंट होते. याचं नाव काय होतं रे सांगा, नाव काय होतं वेसायकल्सचं? सिनॅप्टिक वेसायकल्स, राईट ना. आणि या सिनॅप्टिक वेसायकलच्या आतमध्ये प्रेझेंट होते न्यूरो ट्रान्समीटर, ठीक आहे. तर हे जे कॅल्शियम आहे हे याला ढकलतात, ह्या वेसायकल्सला पुश करतात, कुठे? ह्या टिलोडेंड्रॉनच्या एंडकडे. तर मग हे कसे जाणार? इथे जाणार, असे हे इकडे असे जाणार, असे चिपकणार इथे. ओके. आता हे असे स्टिक झाल्यानंतर हे जे न्यूरो ट्रान्समीटर याच्यामधले आहे, हे एक एन्झाईम इथे प्रेझेंट असतो आणि या वेसायकलला ब्रेक करतो आणि हे न्यूरो ट्रान्समीटर या दुसऱ्या मेम्ब्रेनवर प्रेझेंट असणाऱ्या रिसेप्टरवर जाऊन अटकतात असे. दुसरा म्हणजे कोण? एक्झॉन ना, सॉरी दुसरा न्यूरॉनचं डोकं ना, दुसऱ्या न्यूरॉनचं डोकं ना, येस ऑर नो. तर हे जे वेसायकल्स निघाले आणि हे जे दुसरे एक्झॉन आहे, दुसरे जे न्यूरॉन आहे त्याच्या रिसेप्टरवर जाऊन अटॅच झाले, म्हणजे इम्पल्स एका टिलोडेंड्रॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये ट्रान्समिट झाली आणि याला आपण केमिकल सिनॅप्स असं म्हटलं होतं काल. इट इज कॉल्ड एज अ केमिकल सिनॅप्स. खूप इझी टॉपिक आहे, खूप इझी हा वाला सिनॅप्सचा. पण हे घडवलं कोणी? जेव्हा इम्पल्स येणार, इम्पल्स येणे म्हणजे काय बाळांनो? डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन होणे ना, येस ऑर नो. क्लिअर आहे इथपर्यंत? सगळं क्लिअर आहे? आता विचारा डाऊट, मग आपण क्लास ऑफ करू. एनी डाऊट? क्लिअर एव्हरीथिंग? ओके चला. डायग्रामचा स्क्रीनशॉट काढता का? हे इझी जाणार तुम्हाला. काढता का डायग्रामचा स्क्रीनशॉट? येस ऑर नो? रिप्लाय देत नाही यार तुम्ही, पटापट रिप्लाय देत चला. स्क्रीनशॉट काढून घ्या. ना ओके झालाय स्क्रीनशॉट काढून? चला उद्या भेटू आपण विथ ब्रेन सोबत घेऊन यायचं उद्या. चला बाय एव्हरीवन.